उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। आणखी निधी लागला तरी देणार, पण नाट्यगृह पुन्हा होतं तसंच करा, अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कागलमध्ये मेळावा। मेळाव्यातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार। मनोज जरांगे यांची आज पुण्यामध्ये जनजागृती शांतता रॅली। रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या वाहतुकीमध्ये बदल। ठाण्यामधल्या उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा तुफान राडा। ठाकरेंच्या वाहनावरती शेण, नारळ, बांगड्या फेकल्या। राड्यानंतर आज मातोश्रीवरती बैठक। ऍक्शनला रिॲक्शन असते। ठाण्यामध्ये मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती केलेल्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांकडून जामीन मंजूर। जामीन मिळताच महिला आंदोलकांनी केला राज ठाकरे यांना व्हिडिओ कॉल। हे नाग नव्हे, मोदींसमोर वळवळणारे मांडूळ। ठाण्यामधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती नाव न घेता घणाघात। रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं उघड। 6 परीक्षार्थींनी कानामध्ये डिव्हाइस लावून कॉपी केल्याचा प्रकार, गुन्हा दाखल। अहमदाबाद मुंबई सेंट्रलच्या दरम्यान 20 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वी। डबे वाढवल्यानंतरही वेगवान परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।